नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय मराठी या विषयाचा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा पेपर इथं आपण पाहणार आहोत। क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। बोर्डाच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे असतं, त्यांचं आन्सर कसं लिहायचं याविषयी आपण इथं डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे तर ती 80 गुणांसाठी आहे आणि इथं एकंदरीत 5 विभाग दिलेले आहेत। आपण जेव्हा प्रश्नपत्रिका आपल्याकडे येईल तेव्हा आपल्या लक्षात येते की इथं 5 प्रकारचे विभाग आहेत। यामध्ये गद्य विभाग आहे, पद्य विभाग आहे, त्यानंतर उपयोजित लेखन आहे, साहित्य प्रकार आहे आणि व्याकरण व लेखन आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग इथं दिसून येतात। तर सुरुवातीला आपण पाहूया विभाग पहिला गद्य। तर हा विभाग 20 गुणांसाठी आहे आणि या 20 गुणांमध्ये 3 प्रकारचे उतारे आपल्याला दिलेले असतात। यामधले पहिले 2 जे उतारे आहेत ते आपल्या पुस्तकावर आधारित असतात, म्हणजेच पुस्तकातील असतात। आणि तिसरा जो उतारा आहे तर हा अपठित असतो, म्हणजे आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा असतो। तर पहिला जो उतारा आहे तर पहिला उतारा हा 8 गुणांसाठी आहे आणि सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर कृती सोडवण्याच्या अगोदर जो दिलेला उतारा आहे तो 1 ते 2 वेळेस चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे। यामध्ये काय नेमकं दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ज्या कृती दिलेल्या असतील त्या लिहायच्या आहेत। तर पहिल्या प्रश्नामध्ये आपण इथं पाहू शकता, चौकटी पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, अशा प्रकारच्या 2 कृती दिलेल्या आहेत। यानंतर यामधील तिसरी जी कृती आहे तर ती थोडीशी वेगळी आहे। बघा कशा प्रकारची आहे। ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली। या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। म्हणजे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। थोडक्यात स्वमत इथं आपल्याला लिहायचं आहे। यानंतर यातीलच दुसरा जो उतारा आहे तो सुद्धा 8 गुणांसाठीचा आहे आणि त्यावर आधारित सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत। सर्वप्रथम उतारा वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिलेल्या ज्या कृती आहेत त्या लिहायच्या आहेत। यानंतर तिसरा जो उतारा आहे तर हा तिसरा उतारा अपठित गद्यामधला आहे आणि हा 4 गुणांसाठीचा आहे। यावर सुद्धा कृती दिलेल्या आहेत। तर दिलेला उतारा जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या लिहायच्या आहेत। यानंतर इथं पहिला विभाग जो आहे तो संपतो। यानंतर दुसरा विभाग आहे पद्य विभाग। हा 16 गुणांसाठीचा आहे। तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आता आपण पाहूयात। तर सुरुवातीला प्रश्न जो आहे, पुढील पठित पद्यांशाच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आणि इथं कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत, काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित कृती दिलेल्या आहेत। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि यानंतर दिलेल्या ज्या कृती आहेत त्या लिहायच्या आहेत। यानंतर यामध्येच प्रश्न पुढचा असतो, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, अशा प्रकारचा हा 4 गुणांसाठीचा प्रश्न असतो। पहिला जो प्रश्न असतो कवितेवर आधारित हा 8 गुणांसाठीचा असतो आणि कवितेवर आधारितच दुसरा जो प्रश्न असतो तो 4 गुणांसाठीचा असतो। यामध्ये काव्यपंक्ती दिलेल्या असतात आणि त्याचा अर्थ हा आपल्याला लिहायचा आहे। यानंतर यामध्ये तिसरा प्रश्न असतो रसग्रहण, काव्यसौंदर्य, अशा प्रकारचा 4 गुणांचा। इथं काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि त्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा, अशा प्रकारचा प्रश्न हा दिलेला असतो। इथं दुसरा विभाग जो आहे तो संपतो। यानंतर विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार, कथा। तर या विभागासाठी 10 गुण आहेत। आता या 10 गुणांमध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात ते आता आपण पाहूयात।
तर सुरुवातीला इथं प्रश्न पहिला जो आहे यामधील, तर इथं उतारा दिलेला आहे आणि या उतारावर आधारित कृती दिलेल्या आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये असतो, पुढीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा। यामध्ये 4 कृती दिलेल्या आहेत। पहिली कृती आहे, शोध या कथेतील नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा। दुसरी आहे, शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा। तिसरा आहे, गडी या कथेतील गावातील उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा। आणि चौथा आहे, गडी या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या। तर अशा प्रकारचा दुसरा प्रश्न हा साहित्य प्रकारामधील असतो 6 गुणांसाठीचा। यानंतर इथं हा प्रकार जो आहे, इथं हा विभाग जो आहे तो समाप्त झालेला आहे 10 गुणांसाठीचा। पहिला जो प्रश्न होता यामध्ये 4 गुणांसाठीचा होता आणि दुसरा जो होता तो 6 गुणांसाठीचा होता। यानंतर विभाग चौथा इथं सुरू होतो, उपयोजित मराठी, ज्याला 14 गुण आहेत आणि या 14 गुण जे आहे ते कशा प्रकारे वर्गीकरण त्यांचं झालेलं आहे ते आता आपण पाहूयात। तर यामध्ये प्रश्न चौथा आहे हा, तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, पहिली जी कृती आहे, तर पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा अशा प्रकारचा आहे। 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। इथं 4 कृती दिलेल्या आहेत, तर पाहूयात कोणत्या आहेत। पहिली आहे, मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा। दुसरा आहे, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा। तिसरा आहे, माहितीपत्रक म्हणजे काय ते उदाहरण सांगा। आणि चौथा आहे, अहवालाची आवश्यकता लिहा। तर अशा प्रकारे इथं 4 कृती दिलेल्या आहेत आणि त्यापैकी आपल्याला फक्त 2 लिहायच्या आहेत। तर यानंतर इथं दुसरा प्रश्न आहे, यामध्ये जो 10 गुणांसाठीचा आहे। पहिला जो होता 4 गुणांसाठीचा होता आणि हा 10 गुणांसाठीचा आहे। इथं सुद्धा 4 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 आपल्याला लिहायच्या आहेत। कृती कशा प्रकारच्या आहेत पाहूयात। गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याविषयी आकर्षक माहितीपत्रक तयार करा। दुसरा आहे, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम यावर अहवाल लेखन करा। तिसरा आहे, पुढील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा। रिक्षा चालवणारी महिला। चौथा आहे, महाविद्यालयात साजरी केलेली गांधी जयंती अहवाल लेखन करा। तर अशा प्रकारची ही कृती आहेत, यामध्ये फक्त 2 आपल्याला लिहायचे आहेत। यानंतर महत्त्वाचा विभाग आहे 5वा, व्याकरण व लेखन। मित्रांनो, व्याकरण व लेखन मराठी विषयामध्ये व्याकरणाचे कोणते टॉपिक आहेत यावर मी व्हिडिओज बनवलेले आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा आपण पाहावेत। वर आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथून आपण मराठी व्याकरण या विषयावर आधारित व्हिडिओ नक्की पाहावेत। तर यामध्ये प्रश्न 5वा अशा प्रकारचा आहे, कृती 5वी। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सूचनानुसार कृती करा। यामध्ये एक आहे, वाक्य रूपांतर, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा। आणि वाक्य याप्रमाणे दिलेलं आहे, सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे। तर या वाक्याचं काय करायचं आहे, या वाक्याचं बनवायचं आहे नकारार्थी वाक्य। तर नकारार्थी वाक्य याप्रमाणे असणार आहे, सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारक नाही। हे झालं याचं नकारार्थी वाक्य। यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील वाक्य प्रकार ओळखा। मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? तर बघा, या ठिकाणी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणजेच हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे। यानंतर आहे समासावर आधारित प्रश्न, पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करा व लिहा। सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचा विग्रह लिहायचा आहे। लहान मोठे, याचा विग्रह होईल लहान किंवा मोठे। दुसरा आहे घरदार, तर याचा विग्रह होईल घर, दार वगैरे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व लिहा। वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे। नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात। तर या वाक्यामध्ये सामासिक शब्द आहे नवरात्र। यानंतरचा प्रश्न आहे प्रयोग, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा। मित्रांनो, प्रयोगावर आधारित सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आपण नक्की पाहावा।
प्रश्न आहे, मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. तर या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर इथं आहे कर्तरी प्रयोग. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात, कर्तरी प्रयोग. दुसरा आहे, शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. इथं आहे कर्मणी प्रयोग. यानंतर आहे अलंकारावर आधारित प्रश्न. पुढील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. यामध्ये नंबर 1 आहे, सागरासारखा गंभीर सागरच. तर या ठिकाणी अलंकार आहे अनन्वय अलंकार. आणि दुसरा आहे, जो अंबरी उफाडता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवीर डागला आहे. तर या काव्यपंक्तीमधील अलंकार आहे अतिशयोक्ती. यानंतरचा प्रश्न आहे वाक्प्रचार. पुढील कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 दिलेले आहेत आणि त्या 4 पैकी दोघांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. 2 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला आहे रंगून जाणे. याचा अर्थ आहे घडून जाणे. वाक्यात उपयोग याप्रमाणे होईल, परीक्षा जवळ येताच विद्यार्थी अभ्यासात रंगून जातात. दुसरा आहे अंगावर काटा येणे, खूप भीती वाटणे. वाक्यात उपयोग, समोर साप पाहताच रमेशच्या अंगावर काटा आला. तिसरा आहे चारी मुंड्या चित होणे, पूर्णपणे पराभूत होणे. वाक्यात उपयोग, शिवाजी महाराजांसमोर मुघलांचे सैन्य चारी मुंड्या चित झाले. चौथा आहे मायेची पाखर घालणे, प्रेम करणे. वाक्यात उपयोग, आई आपल्या मुलांना मायेची पाखर घालते. तर अशा प्रकारे इथं व्याकरणावर आधारित काही प्रश्न जे आहेत ते इथं संपलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे लेखन. 10 गुणांसाठीचा प्रश्न आहे, निबंधात्मक अशा प्रकारचा प्रश्न आहे. खालीलपैकी 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करा. आणि 5 विषय इथं दिलेले आहेत आणि त्या 5 पैकी आपल्याला कुठल्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. पहिला विषय आहे मी अनुभवलेला लॉकडाऊन. दुसरा आहे माझे आवडते शिक्षक. तिसरा आहे एका संगणकाचे मनोगत. चौथा आहे झाडांनी प्राणवायू सोडायचे बंद केले तर. आणि 5वा आहे आजच्या काळातील बदलते स्त्री जीवन. तर मित्रांनो, अशा प्रकारे 12वी मराठी या विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका इथं आपण अभ्यासलेली आहे. प्रश्नाचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.